शेतकरी मित्रांनो, सरकारला लाडक्या बहिणींचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही असा प्रश्न आता सर्व शेतकरी उठवत आहेत. कारण गेल्या 2 महिन्यात राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा महिना हा लाडक्या बहिणींना दिलेला आहे आणि आता जानेवारीचा महिना सुद्धा 26 जानेवारीच्या आत सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे अशी महत्त्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने दिलेली आहे. त्यातच नमो शेतकरी योजनेचा हप्ता गेल्या 3 महिन्यापासून शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. सुमारे 3 महिने झाले पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता हा सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दिला गेलेला आहे, परंतु त्या पाठोपाठ मिळणारा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारकडे लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही असा प्रश्न आता उठतोय आणि संतापही शेतकरी मित्र व्यक्त करतायत. परंतु कधीपर्यंत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळू शकणार आहे या संदर्भात काही महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये हा जो प्रश्न पडलाय की लाडक्या बहिणींना देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी का नाही, तर जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प हा सादर केला जातो तर तेव्हाच लाडकी बहीण योजनेचा जो वर्षाचा फंड आहे तर तो वर्षाचा फंड हा राखीव केला जातो. तसंच कृषी विभागाचा देखील वर्षाचा फंड हा राखीव केला जातो, परंतु कृषी विभागाअंतर्गत अनेक अशा योजना असतात ज्यात कृषी यांत्रिकरण जी महाडीबीटी अंतर्गत राबवली जाते, त्यानंतर पोकरा योजना आहे तीही कृषी विभाग अंतर्गत राबवली जाते. म्हणून राज्य सरकारचा जो फंड आहे कृषी विभागाचा तर तो कृषी विभागाचा फंड आज संपलेला आहे. त्यामुळे नव शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला अद्यापही मिळत नाही. आणि राहिला प्रश्न लाडक्या बहिणींचा, तर लाडक्या बहिणींचा जो वर्षाला फंड राज्य सरकारने राखीव केला होता तर तो फंड आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे हे मिळत आहेत. तर मनपा निवडणुकीत आधी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला होता. तोच फॉर्म्युला सत्ताधारी झेडपी निवडणुकीत वापरणार असल्याची माहिती आहे. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये तर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा होतील. तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे राज्य सरकारकडून 2,000 आणि केंद्र सरकारकडून 2,000 मिळणार आहेत. राज्यात शेतकरी सन्मान निधीचे 90 ते 94 लाख लाभार्थी आहेत. तर बघा, तुम्ही आता हा साम टीव्हीचा व्हिडिओ पाहिलाच असेल. साम टीव्हीच्या मते जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तर तो 26 जानेवारीच्या पहिले किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या पहिले हा सर्व पात्र लाभार्थी जेवढे शेतकरी मित्र असतील तर त्यांच्या अकाउंटवर निर्गमित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील त्यांना जो हप्ता आहे तर तो देण्यात येणार आहे. म्हणजे एकूण शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींना 1,500 रुपये 26 जानेवारी किंवा 26 जानेवारीच्या पहिले देण्यात येणार आहे. अनेक लोक असं सुद्धा प्रश्न उठवत आहे की पुढे जिल्हा परिषद निवडणूक आहे, त्यामुळे राज्य सरकार असं करत नाही का असा सवालही आता उठवला जातोय. त्यामुळे हे आता कितीपर्यंत खरं असू शकतं. आता राहिला प्रश्न पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता तुम्हाला एवढ्या लवकर देण्यात येईल का? कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता 4 महिन्यांनी मिळत असतो, परंतु 4 महिने या फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेला होत आहेत. कदाचित जिल्हा परिषद निवडणुका समोर ठेवून केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या गोष्टी करू शकतं, असंही पॉसिबल होऊ शकतं. येणाऱ्या 10 दिवसात आपल्याला बघायला मिळणार जे काय याच्यामध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी या घडतात. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. अशाच आपण महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो.